जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात आणि अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. नमस्कार, मी भाग्यश्री. माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगते, आपला नवीन चॅनेल आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुम्ही केलेला एक लाईकसुद्धा मला पुढं काम करण्यासाठी प्रेरणा देऊन जाईल. आणि इथं आपल्या दिवसाची सुरुवात झाली होती. देवपूजा करत होती. नाश्ता वगैरे आधीच करून घेतला होता. झाडलोट सगळी झाली होती, कारण थोडीशी क्लिनिंग करायची होती, त्याच्यामुळे नाश्ता मी आधीच करून घेतला. काय होतं, ह्या धावपळीच्या आयुष्यात ना आपण आपल्याकडे लक्षच देत नाही. सगळं घर, मुलं ह्यामध्ये आपण इतकं रमून जातो की स्वतःकडे वेळच देत नाही. पण आता मी ठरवले आहे की थोडंसं स्वतःकडे पण लक्ष द्यायचं, कारण आपण चांगलं तर सगळं चांगलं. शरीर महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे त्याला जपलंच पाहिजे. त्यानंतर सगळी घराची क्लिनिंग वगैरे झाली आणि दुपारची चिवची डिमांड होती की गुलाबजाम कर, म्हणून मग इथं तिच्यासाठी खास गुलाबजाम करायला घेतले, कारण तिला गोड प्रचंड आवडतं. मग बाहेरून काहीतरी आणण्यापेक्षा घरीच केलं तर 4 घास एक्स्ट्रा खायला भेटतात. मग इथं सगळं काम आवरलं आणि त्यानंतर मी करत होते स्वयंपाक, पण अचानकच माझा गॅस गेला. मग माझ्या समोरच माझं माहेर आहे, त्याच्यामुळे मला काही फार लांब जावं लागत नाही. मग कुकर वगैरे घेतला, तांदूळ वगैरे घेतला आणि तिकडं गेली आणि मग तिथं राहिलेली रेसिपी वहिनींनी पूर्ण केली. त्यांनीच भात वगैरे फोडणीला दिला आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ बसले, कारण फारसं मला तिथं जाणं होत नाही. मग गेली तर म्हणलं थोडा वेळ बसावा, 1 तासभर तरी मग तिथंच बसले मी. कणसं आणली भाग्यश्रीच्या काकांनी. आमच्या घरात सगळ्यांना कणसं आवडतं. पावसाळा चालू झाला की कणस, आंबे, शेंगा चालूच असतं. मुलांना सगळ्यांना डुगू बोल. सोलायचं, भाजायचं, द्यायचं पोरांना. आता तुम्ही घरातला तर गोंधळ बघितलाच असेल. आता घरात लहान मुलं आहे म्हणलं तेवढं चालायचंच. त्यांचा खूप गोंधळ असतो आणि जेव्हा ते झोपतात ना तेव्हाच कुठं ते घर शांत असतं. तर इथं वहिनींनी गरमागरम चहा केला. चहा, बिस्किट वगैरे सगळ्यांना त्यांनी दिलं. सगळं नाही काय पाहिजे ते खाऊन दे. घे काकी, घ्या चहा प्या सगळ्यांनी. या मंडळी चहा प्याला. आता कसं गारठ्याचं वातावरण आहे, चहा किती बी प्याला तर पिऊच वाटतो. त्यामुळे आता भाग्यश्री घरी आली, सुनबाईने केलाय चहा. प्या आता चहा, बिस्किट खावा. लेकरं घरात आली की कसं जरा भरल्यागत वाटतं. पण आमची लेकरं एवढी आगाव आहेत ना काय बोलाय नको. ही बघा एक आली चिव ये. हे बघ मामी चहा देते. ये बाबा बघ काय करतात. बाबा बघ कंस सोलतात बघ. देणार आहे बघ. घ्या सगळ्यांनी चहा, बिस्किट. या 4 वाजले. त्यानंतर मग इथं मका पण भाजून घेतला तेला मिठामध्ये. आणि माझ्या आईला ना भरपूर बोलायला आवडतं आणि ती खूप छान छान रेसिपी पण करते. जर तुम्हाला हवे असतील ना तर तुम्ही कमेंट करा. इथं माझ्या भावाला फिश टँकची खूप आवड आहे, त्याच्यामुळे तो सगळं फिश टँकचं वगैरे बघतो. तर चला, हा व्लॉग आजचा मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा. आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.